मग एक वय झालं, थोडंसं शरीर दुर्बल झालं तरी ते करणार. पण त्याने सांगितलं की आता या काही कामांना सोपवलं बाजूला नागपूरला ते येऊन राहिले शेवटी. कारण चिंतन होतं सगळं, घडाघडा माहिती वेगळी. आम्ही सुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो, सांगायचो नवीन कल्पना काही सांगायचं. करणारा सापडला तर त्याला कामाला लावायचं बसलं. परंतु त्यांना एकदा म्हटलं की झाला का जरा आराम करा. कुठेही मी कसा आराम करू वगैरे नाही, किंवा मी इतकं केलं आहे तर मागूच नाही. कोणी जर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करा. 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली आणि सगळे वृंदावनला भेटी गेली. सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या समारोहाच्या अगोदरच्या सत्रात सुशास्त्रीजी म्हटले, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए हैं, इसके लिए उनको शाल बांधा. आणि मग म्हटलं थोडंसं बोला, तर ते म्हणजे कशाला बोला, नाही बोला आग्रह करा. उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं हे कार्यकर्ते जरा हसण्याच्या ह्याने पाहायचे. तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है कि मैं खड़ा होता तो लोग हंसले, मैंने हंसने लायक कुछ बोला नहीं तो भी मेरे बोलने पर हंसे, क्योंकि मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं लेते. पुढे ते असं म्हणाले, त्यांचे शब्द म्हणून उच्चार करतो, मैं जब मर जाऊंगा तभी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया. मग ते असं म्हणाले, 75 वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि आपकी आयु हो गई, जरा बाजू हमको करने. म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये याची ते स्वतःच काळजी घ्यायची. आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर. हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विलीन होतं, आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे, त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ, तो कोश दुभंगुनी होत हे विशाल जीवनाचा, जगतास देऊ मानवता संघहीच जीवन. या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत, आणि त्याच्यामुळे तो कोश दुभंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला, तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो. मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणखी स्वयंसेवक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे. कारण जर डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संध्याच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. तसं हेही एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे. मला वाटतं तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे. स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा. आणि तुझे तेज अंगी शतांशाचं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पण आणि हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर काही दिशा उजळून टाकायची आपली जी मनीषा आहे ती मनीषा लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपण सर्वांना देतो आणि